नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेश हा दरवाजा उघडतो. त्याच वेळेला समोर एक माणूस उभा असतो. तेव्हा राकेश विचारतो की येस आपण कोण? त्यावेळेला मग भंडारी विचारतो की मला सांग की तू कोण आहेस? त्याच वेळेला राकेश त्याला चिडूनच विचारतो की तुम्ही दुसऱ्यांच्या दारात उभे आहात आणि इतक्या मुजरेने विचारताय की तुम्ही कोण म्हणून. मला आधी सांगा की तुम्ही कोण? तुम्हाला नाही, नाहीतर मी काय याला विचारणार का? तेव्हा मग भंडारी म्हणतो की पण मला हे तू का सांगत नाही आहेस की तू कोण आहेस आणि तू इथे काय करतो आहेस? राकेश आता त्याच्यावर चिडत असतो. तेवढ्यातच तिथे संजय येतात आणि मग म्हणतात की एक मिनिट राकेश आणि भंडारी, तुम्ही इथे काय करताय आता? तेव्हा मग राकेश म्हणतो की कोण आहेत हे? तेव्हा संजय सांगतो की अहो राकेशजी, हे भंडारी आहेत. मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलं होतं ना, ते बिल्डर. या आतमध्ये, असं म्हणून आता राकेशला बघतच भंडारीला संजय आतमध्ये बोलवतो आणि भंडारी बिल्डर हा राकेशकडे अगदी चिडून बघत असतो. नंतर आता संजयला कळलेलं असतं की भंडारी बिल्डर नेमका कुठल्या कामानुसार आला आहे. परंतु आता तो त्याला आतमध्ये यायला सांगतो आणि तोही आता आतमध्ये येतो आणि राकेशही त्याला म्हणतो की या भंडारी आतमध्ये या. नंतर इथे अंजली आणि मामा दोघंही विचार करत बसलेले असतात. अंजली म्हणते की आजीच्या मनात आता जे काही आले ना, की अर्णव आणि लावण्याला एकत्र आणणं, त्यानुसार आजीचे वेगाने प्रयत्न सुरू झाले आहेत. तेव्हा मग आता मामा म्हणतो की हो ना, म्हणजे आईच्या प्रयत्नांना रोखणं हे आता कठीण होऊन बसलं आहे. तेव्हा लगेच अंजली म्हणते की मामा, खरं तर मलाही हे आवडलेलं नाही आहे रे. हे जे काही घडतं आहे ना, आजी जे काही करते ते मला नाही आवडलं आहे. त्यावर मग मामा म्हणतो की हो, आवडलं तर मला पण नाही आहे. परंतु मला या गोष्टी पटत नाही आहेत. हे कसं आपण तिला थांबवणार आणि तिला याच्याबद्दल विरोध तरी कसा करणार? तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की हो ना, कारण गुरुजींनी जे काही सांगितलं आहे त्यावरून आजीने हा निर्णय घेतलेला आहे. मग त्यावर आता लगेच मामाला अंजली सांगते की मला काय वाटतंय माहिती आहे मामा, या सगळ्यात ना अर्णवला ईश्वरी कुठेतरी आवडते. म्हणजे ना, त्याच्या मनात ईश्वरीबद्दल काहीतरी आहे असं मला वाटतंय. तेव्हा मग मामाला ती पुढे म्हणते की नक्की ते प्रेम आहे का, हेच त्याला कळत नाही आहे. आणि त्यावर मामा म्हणतो की हो, तेच तर आपल्याला समजत नाही आहे ना. मग अंजली म्हणते की या सगळ्यात ना एक गोष्ट नक्की चांगली झाली आहे. तुला माहिती आहे का, की अर्णव आणि ईश्वरी आता सतत समोरासमोर असतील. आजीने ईश्वरीला कामावर घेऊन ठेवलं आहे ना, त्यामुळे काही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही सतत एकमेकांसमोर राहतील आणि अर्णवच्या समोर नजरेसमोर ईश्वरी राहील. हा एक चांगलाच पॉईंट ठरला या सगळ्यामध्ये. तेव्हा मग मामा म्हणतो की हो हो, हा पण मुद्दा अगदी करेक्ट आहे तुझा. त्यावर आता अंजली म्हणते पण आपण मग कसं पटवून द्यायचं आहे? आता मला एवढं लक्षात येतं आहे की चिंटूच्या मनात काहीतरी ईश्वरीबद्दल आहे, परंतु ते त्याचं त्याला समजत नाही आहे. मग आता आपल्याला एक काम केलं पाहिजे की चिंटूला ना सतत त्या दिशेने पुश करत राहिलं पाहिजे. म्हणजे ईश्वरीच्या मनात त्याच्याबद्दल काय आहे किंवा काय नाही, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याबद्दल पुश करत राहिलं पाहिजे. त्यावेळेला मग आता लगेच मामा म्हणतो की हो हो, आपल्याला ते सगळं करायला हवंच, पण हो, हे सगळं आजीला कळू न देता हां. तेव्हा मग ती म्हणते की हो मामा, ऑफकोर्स, कारण आजीला यातलं काहीही कळून द्यायचं नाही आपल्याला. अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी आता आपणच प्रयत्न केले पाहिजेत. त्यावर अंजली म्हणते की मला हे सगळं करायचंच आहे, परंतु ना एका वेळेला गुरुजी जे काही बोललेत ना, ती गोष्ट माझ्यासमोर येत राहते. म्हणजे जे काही त्यांनी सांगितलं आहे ते. आपण त्या दोघांनाही एकत्र आणण्याचं काम केलं आणि नंतर भलतंच काहीतरी घडलं, काहीतरी चुकीचं घडलं, तर मग काय होईल याचा विचार माझ्या मनामध्ये येतो आणि मग मला भीती वाटू लागते आणि आजी जे काही बोलते ना ते मला आठवतं. त्यावर आता मामा म्हणतो की हो, तेच आहे, मला पण तेच डोक्यामध्ये येते. गुरुजी जे काही म्हणाले तेच आठवतं आहे मला. तेव्हा मामाला सगळं आठवतं की गुरुजींनी सांगितलेलं असतं की एकदम विजोड पत्रिका आहे ही. या दोघांचं लग्न लावण्याचा कुठलाही गुरुजी विचार करू शकणार नाही आणि यांचं लग्न लावलं तर ही मुलगी आपल्या अर्णवच्या आयुष्यात आली तर अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं गुरुजींनी आजीला सांगितलेलं असतं. आणि त्या सगळ्याच गोष्टी आता मामाला आणि अंजलीला दोघांनाही आठवत असतात. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणतो की मला काय वाटतंय माहिती आहे अंजली, आपण एक काम करूया. गुरुजी जे काही म्हणालेत ते आपण ठीक आहे लक्षात तर ठेवलंच आहे, परंतु हे पत्रिकांचं वगैरे प्रकरण आपण थोडा वेळ बाजूला ठेवून लग्न ही खूप दूरची गोष्ट राहील ना. आपण आता अगोदर विचार करायला हवं की अर्णव आणि ईश्वरी एकमेकांबद्दल काय विचार करतायत.
नक्की अर्णव हा ईश्वरीबद्दल काय विचार करतोय, त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे सगळं आपल्याला सुरुवातीला जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच मग आपल्याला पुढच्या गोष्टी ठरवता येतील, बरोबर की नाही? म्हणजे आपण सुरुवातीला एक गोष्ट बघूया की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर. म्हणजे जर अंजली अर्णवच्या मनामध्ये काही असेल तर मग आपल्याला त्या दोघांना एकत्र आणायला हवं, बरोबर ना? त्यावेळेला मग दोघांचंही ते फिक्स होतं की हो चालेल, आपण आता ईश्वरी आणि अर्णवला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू करूया. मामा म्हणतो की चला अंजली, मग आता मिशन अर्णव आणि ईश्वरी यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आजपासूनच सुरू करूया. आजपासून नाही, आत्तापासूनच, असं बोलून ते दोघे एकमेकांना टाळ्या देतात आणि अंजली म्हणते की हो, मिशन AQ लव्ह स्टोरी सुरू, असं म्हणून आता ते दोघंही एकमेकांकडे बघून हसायला लागतात. त्यानंतर इथे आत्या, नमू आणि सुप्रिया चहा पीत बसलेल्या असतात. आत्या म्हणते की नमू, ऐकलंस का, ईश्वरी आपली नोकरीला लागली ग बाबा. आता आपल्यालाही आपल्या साड्यांचं सेलचं काहीतरी केलं पाहिजे, आपल्यालाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजेत. तेव्हा मग आता लगेच आत्या म्हणते की त्या बिचाऱ्या एकटीवरच भार पडायला नको ना सगळ्याचा, आपणही बघितलं पाहिजे. तेव्हा नमो म्हणते की हो आत्या, तू काळजीच करू नकोस. अगं आता ना मगाशी मी 2 ठिकाणं शोधून ठेवली आहेत आपल्या साड्यांच्या एक्झिबिशनसाठी, मग आपल्याला तिकडे छान एक्झिबिशन लावता येईल. तेव्हा मग आत्या म्हणते की हे मात्र चांगलं केलंस हा तू. तेव्हा नमो म्हणते की 1 मिनिट मी आलेच, हा मी गॅसवर दूध ठेवून आली आहे, असं म्हणून ते तिकडे धाव घेते. आणि त्या ती गेल्यानंतर आत्या आणि सुप्रिया दोघीजणही विचार करतात की बघितलं ना आता किती मोठ्या झाल्या त्या दोघीही मुली. सुप्रिया म्हणायला लागते की हो ना, खरंच दोघीही मुली खूप मोठ्या आणि हुशार झाल्यात. आता अगदी व्यवस्थितपणे सगळ्या जबाबदाऱ्या हाताळायला लागल्या तसंच वाटतंय ना. म्हणजे सगळ्या गोष्टींचं अगदी भार हलकं करून टाकलं आहे त्यांनी. त्यावर जयू म्हणते की हो गं, मुली आपल्या गुणीच आहेत आणि सगळी जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पाडत आहेत. परंतु आपल्यालाही आपली जबाबदारी उत्तमरित्या आणि व्यवस्थित वेळेवर पार पाडली पाहिजे बरं का. अगं आपल्याला इशूच्या लग्नाचं लवकरात लवकर बघितलं पाहिजे. आणि हो, ईश्वरीसाठी राकेशपेक्षा दुसरा कोणताही उत्तम मुलगा मिळणार नाही ना, असंच मला वाटतंय. तेव्हा मग आता लगेच सुप्रिया त्याच गोष्टीचा विचार करायला लागते आणि ती तेव्हा शांत होते. मग आत्या म्हणते की मला तर वाटतंय की आपल्या इशूसाठी राकेशजींना विचारलं ना तर ते काही नकार देणार नाहीत. आपल्या इशूबरोबर लग्नासाठी ते एका पायावर तयार होतील बघ. मला तरी असंच वाटतंय की फक्त थोडी वेळेची गोष्ट आहे. आणि आता राकेशजी तिकडे गेलेत ना, तर त्यांची ना आपल्या दादाबरोबर एकदम बढिया भाईदोस्ती झाली असणार बघ तू. मला तरी वाटतंय की त्या दोघांमध्ये एकदम उत्तम प्रकारे बॉन्डिंग झालं असेल आणि ते दोघंही खूप छान मित्रही झाले असतील, असं आत्या तिला सांगत असते. आणि चहा तिथेच ठेवते, चहाचा कप तिथेच ठेवते आणि हे सगळं आता सुप्रिया गप्पपणे ऐकत असते. कारण ज्या काही गोष्टी घडल्यात, म्हणजेच जे नमूच्या बाबतीत अगोदर झालं आहे ते तिला नको हवं असतं, म्हणून ती तिथे शांत बसलेली असते. नंतर भंडारी बिल्डर हे आतमध्ये येऊन बसतात आणि म्हणत असतात की काय आहे ना शेठ, म्हणजेच देसाई शेठ, तुम्ही आता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी, हे घर कधी देत आहे तेवढं तुम्ही सांगा आणि टेन्शन घेऊ नका, पैशांचा अजिबात विचार करू नका. हवं तर तुम्हाला 5 लाख रुपये मी या जागेवर वाढवून देतो आणखी, बस झालं. मग तर झालं. मग लवकरात लवकर तुम्ही या जागेला खाली करा. असं म्हटल्यावर संजय म्हणतो की अहो भंडारी शेठ, काय ना, तुम्ही 5 लाख द्या किंवा आणखी कितीही द्या, परंतु ही माझे जुने घर आहे, पुष्टांपासूनचं घर आहे, तर मी हे घर तुम्हाला कसं काय देणार. त्यामुळे मला हे घर वगैरे अजिबात द्यायचं नाही आहे. तुम्ही उगीचच मला पैशांचं लालूच वगैरे दाखवू नका. मला हे घर खाली करायचंच नाही आहे, तर उगीचच तुम्ही मला कशाला आणखी पैशाचं आमिष दाखवून हे घर घेण्याचा प्रयत्न करताय. मला हे घर द्यायचं नाही आहे किंवा इथे काहीच होऊ द्यायचं नाही आहे. त्यावर आता लगेच तो म्हणतो की काय करताय तुम्ही असं. अहो संजय शेठ, उगीत कशाला वाकड्यात शिरताय. आपल्यामध्ये चांगला सौदा होऊ शकतो, गोड बोलून सौदा होऊ शकतो, तर कशाला उगीच वाकड्यात शिरायचं आहे. त्यामुळे उगीचच तुम्ही हे घर अशा प्रकारे माझ्याकडून लांब करू नका. माझं जे काही काम आहे ते होऊ द्या. तुमचाही फायदा करा आणि माझाही फायदा करा. त्यावेळेला राकेश म्हणायला लागतो की काय ना ओ भंडारी, तुम्ही असे त्यांना धमकावून, मोरीमिजरी करून अशा प्रकारे त्यांच्याकडून हे घर तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. असं हे प्रकारे कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही त्यांच्याकडून असं घर नाही हिरावून घेऊ शकत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय ना, या सगळ्यामध्ये तुम्ही बोलणारे कोण आहात. मी तुम्हाला आत्ताच या घरात बघतोय, तर आमच्या या मॅटरमध्ये बोलणारे तुम्ही कोण लागून गेलात. तुम्ही कोणी नातेवाईक आहात त्यांचे की जावई आहात त्यांचे. असं म्हणून आता लगेच
संजयला बघतच भंडारी हा मुद्दामच राकेशला जोरात ओरडून बोलून विचारत असतो. त्यावेळेला राकेश चिडतो आणि म्हणतो की हो, तुम्ही बरोबर बोललात भंडारी, मी जावईच आहे यांचा. बोला आता काय बोलायचं आहे तुम्हाला? मी जावईच आहे त्यांचा, म्हणूनच जावई या हक्काने मी तुम्हाला बोलतोय की माझ्या सासऱ्यांना तुम्ही अशा प्रकारे धमकावू शकत नाही. तेव्हा मग भंडारी म्हणतो की हे बघा, मी आता जास्त यावर वाद घालत बसणार नाही आहे आणि तुला तर मी बघून घेईन मला काय करायचं आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय शेठ, लवकरात लवकर मला हे घर खाली केलेलं पाहिजे. मी आत्ता प्रेमाने सांगितलेलं आहे, नंतर हीच भाषा पुन्हा नसेल. त्यामुळे येत्या 2 दिवसामध्येच हे घर खाली करा. निघतो मी, असं म्हणून आता पुढचं पाऊल मला उचलायला लावू नका, असं बोलून तो निघून जातो. त्याच वेळेला आता तो गेल्यावर राकेश म्हणतो की माफ करा, काय ना काका, मी हे सगळं बोलून गेलो, म्हणजे रागाच्या ओघामध्ये मी तुमचा जावई आहे असं मी त्यांना म्हणालो. खरं तर अशा लोकांबरोबर ना अशीच भाषा वापरायची असते, म्हणूनच मी पटकन बोललो की मी तुमचा जावई आहे म्हणून, बाकी काही नाही. त्यावेळेला लगेच संजय म्हणतो की नाही नाही, काही हरकत नाही राकेश, असं म्हणून तो आता गप्प बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि ईश्वरी ते जेवण सर्व करण्यासाठी आणत असते. तेवढ्यात आता अर्णव म्हणतो की मिस इंदोरने कोणतंही काम वेळेवर पूर्ण केलेलं मला तरी आठवत नाही आहे, असं म्हणून तो मुद्दामच तिच्या त्या सगळ्या वागण्याला टोमणं देतो आणि ईश्वरी ही अगदी रागाने त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं आता नाश्त्याची वाट बघत असताना ईश्वरी येते आणि म्हणते की ढणटण्यान गरमागरम इंदोरी समोसे, आणि हो, समोसे मी मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले आहेत बरं का, असं म्हणून आता ती सगळ्यांना नाश्त्यासाठी बसायला सांगत असते. तेव्हा मग आता अर्णव हा कधी माझ्या ताटात समोसा पडेल आणि कधी मी खाईल अशी त्याची अवस्था झालेली असतानाच तिथे सगळेजण तो समोसा बघतात आणि त्याचा जो काही घमघमाट सुटलेला असतो ना, त्याने अगदी सगळ्यांना कधी खातोय असे झालेले असते. आता ईश्वरी अर्णवला न वाढता सुरुवातीला आजीला वाढते आणि म्हणते की आजी, हे घ्या समोसे, गरमागरम इंदोरी समोसे. आणि नंतर मग ती म्हणते की मामी हे घ्या पहिले तुम्हाला, आणि असं म्हणून ती मामीला एक वाढते आणि ती वाढायला जाणार तेवढ्यात बस करते. मामा म्हणतो की हो बरं, मला 2-3ने काम नाही बघणार, मला दे, आणखी दे, असं म्हणून ती वाढते. त्यानंतर अंजली आणि आकाश सगळ्यांना ती वाढते, परंतु अर्णव मात्र राहिलेला असतो. आता शेवटी ती अर्णवजवळ ठेवते आणि म्हणते की अर्णव सर, हे घ्या, तुम्हालाही देते हा मी, तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे. हे घ्या गरमागरम इंदोरी समोसे, असं म्हणून आता ती समोसा त्याच्या ताटात वाढते. अर्णव क्षणाचाही विलंब न करता पटकन उचलतो आणि तो समोसा खायला सुरुवात करतो. एक घास खाल्ल्यानंतर तो अगदी तृप्त होऊन बोलतो की हो हो, एकदम बढिया, एकदम मस्त, अगदी तशीच चव आईच्या हातची, असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीलाही खूप बरं वाटतं आणि अर्णव अशा प्रकारे आनंदाने समोसे खात आहे, खूप एन्जॉय करत आहे. ते पाहून आजीलाही खूप बरं वाटतं. आता आजी अर्णवला म्हणते की असाच नेहमी आनंदी राहा रे बाबा, आणि ईश्वरी म्हणते की सर, त्याच्यासोबत चहा पण गरम आहे बरं का, असं म्हणून ती त्याला चहा घ्यायला सांगते. त्याच वेळेला आता मामाही ते खायला सुरुवात करतो आणि म्हणतो की वा, एकदम बढिया. आता अर्णव चहा देखील घेऊन चहाचाही सिप घेत असतो. मात्र सगळ्यांना ते पाहून आनंदच आणि आश्चर्यच वाटत असतं की चक्क डाएट फूड खाणारा अर्णव हा समोसे आणि चहा हे कॉम्बिनेशन करतोय. त्याच वेळेला तिथे लावण्य आलेली असते आणि लावण्य आल्याबरोबर म्हणते की आय एम व्हेरी सॉरी आजी, मला ना जरा यायला उशीरच झाला, परंतु काय करणार, हे ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक खूप होतो म्हणून प्रॉब्लेम झाला. तेव्हा आजी तिला काहीच बोलत नाही. नंतर मग ती म्हणते की हे यू, माझे जरा सूटकेसेस आहेत ते माझ्या गाडीतून बाहेर काढ. तेव्हा मामा म्हणतो की एक मिनिट लावण्या, त्याचं नाव हे यू असं नाही आहे, त्याचं नाव निलेश आहे. तेव्हा मग ती वॉट एव्हर असं बोलते आणि नंतर मग आजीला ती म्हणते की आजी, तुम्हाला माझा राग तर आलेला नाही आहे ना मला उशीर झाला आहे म्हणून. तेवढ्यात अंजली पटकन टोमणा मारत म्हणते की आणि राग आला तरी काय करणार आहे, कोणाला सांगणार आहे, असं ती म्हणते. अर्णव मस्तपैकी समोस्यांचा मस्त आस्वाद घेत बसलेला असतो आणि तितक्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की लावण्य मॅडम, तुम्ही उभ्या का आहात, प्लीज तुम्ही बसा ना, प्लीज बसा. अहो, माझ्या आईने ना मस्तपैकी गरमागरम इंदोरी समोसे पाठवलेले आहेत, बसा तुम्ही पण नाश्ता करून घ्या, असं म्हणून आता ती तिला बसवते आणि तिच्या प्लेटमध्ये 2 समोसे वाढते आणि म्हणते की घ्या, प्लीज खा. तेव्हा मग लावण्या नाटकं करत तो समोसा हातात धरत अगदी त्याला तुच्छतेने बघते आणि म्हणते की यू, इतकं तेलकट आणि काय, हे डीप फ्राईड आहे का? तेव्हा मग ईश्वरी हो असं म्हणते. मग ती म्हणते की काय असलं मला नको आहे खायला,
इतकं डीप फ्राईड तेलकट, इतकं घाणेरडं आणि तेलकट जे आहे ना ते नको आहे मला, असं म्हणून ती आता ती प्लेट पुढे सरकवून टाकते आणि त्यातला समोसाच खाली पडतो. आणि हे सगळं पाहून ईश्वरीचं म्हणजेच ईश्वरीला वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, कारण आईने बिचारी सकाळी एवढ्या लवकर उठून ते सगळ्यांसाठी बनवलेले असतात आणि लावण्या त्याला नाव ठेवत असते. आणि लावण्या मुद्दामच असं दाखवते की त्याच्याने तिला काहीच फरक पडलेला नाही, परंतु तिचं जे हे काही वागणं असतं त्या वागण्यामुळे घरातल्या सगळ्यांना राग आलेला असतो. आता अर्णवलाही ते बघून खूप चिड येते. अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो. आता लावण्या ही तिला म्हणते की इतकं घाणेरडं आणि तेलकट जे काही आहे ना ते तू आणि तुझी आईच बसून खा. आणि हे जे देणारा आणि बनवणारा हे दोघंजणही विचित्र आहेत. खरंच इतकं डीप फ्राईड बनवलेलं आहे, तू आणि तुझी आई मिळून बसून हे सगळं खा, हे आम्ही असलं खात नाही, असं म्हणून आता ती तिला खूप इन्सल्ट करते. आणि जेव्हा लावण्या ही ईश्वरीचं इन्सल्ट करते त्यावेळेला मात्र मामा आणि घरातल्या प्रत्येकालाच खूप चिड येत असते. आणि ती त्या समोस्याकडे अगदी अगदी तुच्छतेने बघत असते की हे नको आहे मला. त्यावेळेला ईश्वरी ही तिथून गपचूप निघून चाललेली असते आणि तिच्या डोळ्यात तेव्हा तर खरं पाणी आलेलं असतं, परंतु ते स्वतः कंट्रोल करते आणि तिथून बाजूला जात असते. तेवढ्यातच अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर वेट, असं म्हणून तो तिला आता थांबायला लावतो. आणि त्यानंतर मग म्हणतो की 1 मिनिट थांब. आता अर्णव त्याच्या ताटातला जो समोसा असतो तो एक घास पटकन खाऊन घेतो आणि हात पुसतच तिथून उठत म्हणतो की लावण्या, ही वागण्याची कोणत्या प्रकारची पद्धत झाली? नाही म्हणजे तुला जर खायचं नव्हतं ना तर मग नव्हतं खायचंच, तुला कोणीही जबरदस्ती केली नव्हती. खरं तर तुला खायचं नव्हतं तर तू त्याच्यावर काहीही बोललं नव्हतं पाहिजेस. तुला जर नाही बोलायचं होतं तर मग नको बोलायचं होतंस. उगीचच तू या अन्नाचा अपमान का केलास? कसं आहे ना, या घरामध्ये अन्न बनवणाराचा आणि कशाचाही अपमान केला जात नाही आणि त्या अन्नाचाही अपमान केला जात नाही. त्यामुळे तू अन्न बनवणाऱ्याचा आणि या अन्नाचा दोघाचाही अपमान केलेला आहेस. तेव्हा मग लावण्या ही मान खाली घालून असते, ती पुढे काहीच बोलत नाही. अर्णव पुढे म्हणतो की तू आज जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं वागलेली आहेस आणि त्यामुळे तुला मिस इंदोरची माफी मागावी लागेल, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्यावेळेला लावण्याला याचा धक्काच बसतो. म्हणजे चक्क अर्णवने माफी मागायला लावली आहे, तीही त्या फडतूस मिडल क्लास ईश्वरीची, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. तेव्हा मग तो म्हणतो की लावण्या, तू जे काही केलंस, तुला बेसिक वागण्याचे मॅनर्स नसतील, ठीक आहे. आणि आजी हिला ना अगोदर रीतीभाती ज्या काही शिकवतेस ना त्याच्या अगोदर हिला बेसिक मॅनर्स शिकव. कोणाशी कसं वागायचं, माणसांचा कसा अपमान करायचा नाही, त्यांना कसं हर्ट करायचं नाही ना, याचे बेसिक मॅनर्स अगोदर हिला शिकव आणि त्यानंतरच मग हिला तुझ्या काही त्या रीतीभाती आहेत त्या शिकव, असं तो पटकन तिला बोलून दाखवतो. आणि ईश्वरीला अर्णवने बाजू घेतल्यामुळे खूप बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर मग अर्णव म्हणतो की जर एवढं तुला कळत नाही, एक बेसिक मॅनर्स नाही आहेत तुला, की कोणीतरी जर तुला खाण्यासाठी आग्रह करतं आहे तर निदान त्या आग्रहाला तू अशा प्रकारे नाव तरी ठेवू नकोस ना, म्हणजे त्याच्यासाठी तू त्याला इतकं बोलून तरी दाखवू नकोस ना. त्यावेळेला मग आता लावण्य म्हणते की व्हॉट, म्हणजे यार तुला काय म्हणायचं आहे की मी या इतक्याशा छोट्या गोष्टीसाठी या ईश्वरीची माफी मागायची आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, कोणालाही हर्ट केलंस तर ते असं खपवून घेतलं जाणार नाही आणि तू कोणाशी कशी वागतेस हे तर दिसूनच येतं, ते आम्हाला कळतं आहे. परंतु तू मिस इंदोरबरोबर असं वागू शकत नाही. तिने तुला प्रेमाने इथे आमच्यासारखं बसवलं ना, मग तू त्याच्याबद्दल तिच्याशी असं कसं वागू शकलीस, असं तो तिच्यावर अत्यंत चिडूनच बोलत असतो. आणि मग हे सगळं करत असताना वल्लरी विचार करत असते की काय करते ही मुलगी, नेमकं जे करायचं नाही आहे ना तेच ही करते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कम ऑन चल, तुला मिस इंदोरची माफी मागावी लागेल. आणि ती माफी मागण्यासाठी अजिबातच तयार नसते. वल्लरीही तिच्याकडे रागाने बघते आणि नंतर मग त्यावर लावण्य म्हणते की ए यार, व्हॉट इज दिस, मला तर वाटत नाही आहे मी काही चुकीचं केलं आहे. मी फक्त हिला बोलली आहे की असलं डीप फ्राईड वगैरे मी खात नाही आहे, मग उगीचच तिने मला कशाला ना आग्रह करायचा, मी तिला बोलले होते का मला आग्रह कर म्हणून, असं ती आता बोलायला लागते. परंतु बाकीच्यांना सगळ्यांना अगदी कळलेलं असतं की नेमकं ही काय वागते आणि कशी वागते ते. त्यावेळेला आता लगेचच अर्णव म्हणतो की आय एम वेटिंग लावण्या, से सॉरी टू हर, असं म्हणून तो तिला जोरात ओरडतो. त्याच वेळेला लावण्याही जोरात टेबलवर हातापटते आणि फाईन असं बोलून तिथे उभी राहते.
आणि लावण्या ही ईश्वरीकडे बघतच असते. त्याच वेळेला आता ईश्वरी, तिला खरं तर खूप हर्ट झालेलं असतं, परंतु ती तिच्याकडे काहीच बघून बोलत नाही. नंतर आता लावण्या ही ईश्वरीकडे जाते आणि म्हणते की ईश्वरी, आणि तिला काही बोलायला जाणार आणि तिच्या डोळ्यामध्ये राग असतो, कारण तिची माफी मागणं हे अगदी मनापासून नसतं. लावण्याच्या डोळ्यात फक्त राग आलेला असतो आणि अर्णवने सांगितलं म्हणून ती फक्त माफी मागायला पुढे गेलेली असते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी म्हणते की एक मिनिट लावण्या मॅडम, तुम्हाला माफी मागण्याची काहीही गरज नाही आहे. नंतर ईश्वरी बोलून दाखवते की अर्णव सर, काय आहे ना, लावण्य मॅडम जे काही वागल्या हे त्यांच्या वागण्यातच असतं, म्हणजे त्या तशाच आहेत, तो त्यांचा स्वभावच आहे. आणि नंतर तुम्ही त्यांना मॅनर्सबद्दल बोलताय की त्या माझ्याशी कसं वागला, परंतु सर तुम्ही काय केलं, तुम्हीही त्यांच्याशी कोणत्या प्रकारे बोललात, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी ज्या प्रकारे वागलात, त्यांना ज्या प्रकारे चार चौघांमध्ये बसलेल्यांमध्ये ओरडलात, हे तुमच्या मॅनर्समध्ये बसतं का? नाही, म्हणजे तुम्ही मॅनर्सची गोष्ट केलीत म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवलं की त्यांच्याबरोबर अशा प्रकारे वागणं हे मॅनर्स योग्य होते का? असं बोलल्याबरोबर सगळेजण अगदी थक्क होतात. म्हणजे अर्णवने तिची बाजू घेऊनही ईश्वरी ही लावण्याच्याबद्दलच बोलते आणि अर्णवला बोलून दाखवते. हे सगळं अगदी सगळ्यांना थक्क करणारं असतं. आता अर्णवला मात्र हे बघून धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की सर, हे बघा, आता हे जे काही आहे ना, म्हणजेच लावण्य मॅडम माझ्याबरोबर जे काही वागल्यात अगोदर किंवा आत्ता जे काही वागल्यात ते आमच्या दोघींमधले आहेत. त्यामुळे ना प्लीज या सगळ्यामध्ये तुम्ही नका पडू, आणि जे काही आहे ना ते आम्ही दोघीजणी बघून घेऊ, असं ती बोलून दाखवत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव हा काहीच बोलत नाही आणि ईश्वरी म्हणते की त्यामुळे त्यांनी माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे. त्या माफी मागतील किंवा नाही हे त्यांच्या मनानुसार वागतील, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना नका फोर्स करू. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की येस फाईन मिस इंदोर, आता तुमचं तुम्ही कायदे बघून घ्या, मला त्याच्यात पडण्याची काहीच गरज नाही आहे. आणि शिवाय एक मिनिट, आणि तो त्याची प्लेट घेतो आणि त्याचे समोसे घेऊन आणखी समोसे त्यातले म्हणजेच लावण्याचे जे दोन असतात ते घेतो आणि आजीच्या ताटातलंही घेतो आणि म्हणतो की मिस इंदोर आणखी आहेत ना समोसे? तेव्हा ती म्हणते की हो सर, आहेत आणखी आतमध्ये समोसे. मग त्यावर आता लगेच आजी म्हणते की हे काय, माझ्याही ताटातला? तेव्हा लगेच तो म्हणतो की आजी, कोलेस्ट्रॉल आहे ना तुला? मग तो तिथून घेऊन जातो आणि सगळेजण त्याच्याकडे थक्क होऊन बघत असतात. तेव्हा मग सगळे आश्चर्याने बघत असताना तो म्हणतो की व्हॉट, सगळे असे काय बघताय, आय कांट मिस दिस समोसाज, असं म्हणून तो तिथून ती प्लेट घेऊन जातो. सगळेजण हसायला लागतात. मामा म्हणतो की बरोबर आहे ईश्वरी, अगं आहेत ना आतमध्ये आणखी समोसे, नाहीतर मग एवढ्यावर काही भागायचं नाही. ईश्वरी म्हणते की हो हो मामा, आहेत आणखी आहेत, आणते मी, असं म्हणून आता अंजली आणि बाकीचे सगळे हसायला लागतात आणि पुन्हा सगळेजण खायला सुरुवात करतात. त्याच वेळेला लावण्या ही ईश्वरीकडे अगदी टफ लुक्स देऊन बघत असते आणि ईश्वरी पण काही कमी नसते. ईश्वरी पण तिच्याकडे अगदी रागाने आणि चिडून बघत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजीसाठी ईश्वरी ही ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की आजी, मला बाकी काही सांगू नका, तुम्ही हा ज्यूस पटकनी पिऊन घ्या बघू. तेव्हा आजी म्हणते की अगं ईश्वरी, नको, ते मी नंतर पिते, अगोदर ना मला या लावण्याला साडी नेसण्यासाठी शिकवायचं आहे, ते बघते. तेव्हा आजीला ती म्हणते की आजी, हे बघा, ते काम नंतर पण करू शकतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही हा ज्यूस पिऊन घ्या, पटकनी पिऊन घ्या बघू. त्यांना साडी नेसवायची आहे ना, तर त्यांना साडी नेसण्यासाठी मी शिकवते, तुम्ही हे ज्यूस पिऊन घ्या बघू, असं म्हणून आता आजीला ईश्वरी अगदी प्रेमानेच तो ज्यूस पिऊन घ्यायला सांगते आणि लावण्या तिच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना लावण्य तिकडे येते आणि ईश्वरी तिच्याकडे इग्नोरच करत असते, परंतु लावण्य अगदी रागाने तिच्याकडे बघते आणि मग तिच्याकडे बघून ती तिचा हात पकडते आणि हात पकडल्यामुळे ईश्वरीला देखील राग आलेला असतो आणि ईश्वरी रागाने तिच्याकडे बघते आणि म्हणते की हे काय चाललं आहे लावण्य मॅडम? तेव्हा लावण्य तिला म्हणते की एक मिनिट ईश्वरी, इथे तू जे काही करतेस ना ते मला चांगलंच कळतं आहे आणि त्यामुळे तू इथे मी जे काही करते त्याच्या मध्ये मध्ये करण्याचा जर प्रयत्न केलास ना, तर लक्षात ठेव, मी काय करू शकते ते, माझ्या मध्ये मध्ये येण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला माहिती आहे ना मी सात्विक फॅशनमधून कशाप्रकारे तुला बाहेर काढलेलं, लक्षात आहे ना तुझ्या? तसंच इथूनही काढू शकते, असं लावण्या ही ईश्वरीला धमकी देत असते.
आणि ईश्वरी ही रागाने आता लावण्याकडे बघत असते. आता लावण्या जे काही ईश्वरीला मुद्दामच छेडण्याचं काम करते आणि तिला डिवचण्याचं काम करते, त्याचं उत्तर सणसणीत शब्दात इंदोरी भाषेत ईश्वरी ही लावण्याला कशी देणार आणि लावण्याला सुतासारखी कशी सरळ करणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.